थँक्यू. सामना सुरू करू नका. एक 12th मॅन बाकी आहे बीबीएल संघाचं. सर्वात महत्वाचं अंपायर्स 30 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच पूर्ण करायची आहे. 25व्या मिनिटाला जर 6वं षटक सुरू होत नसेल, 25व्या मिनिटाला 6वं षटक सुरू होत नसेल तर बाहेरचा खेळाडू आतमध्ये घ्या. 25 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये 6वं षटक सुरू होत नसेल, अंपायर्स 25 ते 30 मिनिटांच्या आतमध्ये 6वं षटक सुरू होत नसेल तर एक बाहेरचा खेळाडू आतमध्ये घ्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार. मित्रांनो, आता नियमांचं आणि वेळेचं पालन करा विनंती असेल. आणि या महत्वाच्या मॅच साठी दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. रोहित काळे आक्रमण करताय. पहिला चेंडू रोहित काळे आणि सँडी नेहरे ही सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. संघ नायक आयकॉन खेळाडू सिद्धेश वाघ मात्र आज थोडेसे खाली थांबलेत. सलामीला आपण नेहमी सिद्धेश वाघ यांना बघत असतो, मात्र या सामन्यासाठी काही वेगळी रणनीती. दुसऱ्या बाजूला प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला संघ श्रीमान भूषणभाईजी लोंढे म्हणजेच बीबीएल संघ या अगोदर 97 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. अगदी कुठलाही गडी न बाद होता पहिला सामना त्यांनी जिंकलाय. अनिल भोये बॉलिंग ट्रॅकवर आपण अनिल भोये यांना बघतोय. ऑफ साइड द ऑफ स्टंप इथे या सामन्यातला पहिला व्हाईट बॉल येतोय. धावफलक 3. 2 खेळाडू डीप मध्ये आपण बघू शकाल सीमारेषेजवळ. या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू राज बोहरा यांना सीमारेषेजवळ सेट केलंय. चष्मा घालून ते खेळतात. रोहित काळेच्या बॅटमधनं हुक पद्धतीचा हा फटका. नासिम खान अगदी वेगानं धावत आहे. 2 खेळाडू इथे बॅक टू द बॉल चांगलं कलेक्शन. अगदी पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. याही चेंडूवर रोहितच्या बॅटमधनं 2 धावा येत आहे. धावफलक पहिल्या 2 चेंडू नंतर 5 धावा धावफलकावर लागत आहे. उपस्थित मान्यवर आमचे प्रेक्षक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे असंख्य प्रेक्षक या सर्वच जण जे या स्पर्धेला एन्जॉय करताय त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इथे आहे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड मात्र पोहोचताय. रोहित काळे नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील पोहोचलेत. बॉलिंग ट्रॅकवर अनिल भोये यांना आपण बघतोय. धावफलक 6 पहिल्या 3 चेंडू नंतर. 2 खेळाडू जे सेट केलेत यावेळेस सँडी नेहरेसाठी. एक मिड विकेट डीप मध्ये आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. सर्कलच्या बाहेर 30 यार्ड सीमारेषेच्या आतमध्ये. विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर पॉइंट आणि मिड ऑफ मिड ऑन या पद्धतीचा एक स्क्वेअर लेग देखील सेट केलाय. हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केलंय. नासिम खान तिथे आहे. चेंडूच्या मागे येत आहे. चांगलं कलेक्शन, चांगलं फील्ड तिथे केलं जात आहे. सिंगल येते सँडीच्या बॅटमधनं. सेन्सिबल क्रिकेट खेळताय सँडी नेहरे. तर दुसऱ्या बाजूला रोहित यांना संधी दिली जाते. एका बाजूला रोहित काळे अटॅकिंग क्रिकेट खेळताय तर दुसऱ्या बाजूला सँडी नेहरे सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करताय. व्हाईट बॉल इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या फारच बाहेर. मयूर वाघ यांच्याकडनं चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक 8. बीबीएल श्रीमान भूषणभाईजी लोंढे यांचा संघ. तर दुसरा आयकॉन आहे बीबीएल संघाचा प्रवीण निषाद उर्फ पहाडी. तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश वाघ, राहुलजी आहेर यांचा संघ श्रीराम फाउंडेशन या संघाचा आयकॉन आहे सिद्धेश वाघ. चांगला चेंडू या दरम्यान आणि चांगलं कलेक्शन विकेटच्या मागच्या बाजूला मयूर वाघ कडनं. धावफलक पहिल्या 5 चेंडू नंतर 8 धावा. चांगला स्ट्रोक. ओ हो लाजवाब फटका, लाजवाब. अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण बघतोय वीक क्षेत्रामध्ये. इट्स 4 रन्स.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12. अगदी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून देखील एक बदल बघायला मिळाला. सिद्धेश वाघ यांना मागे थांबवलं गेलं. सलामीला इथे रोहितला प्रमोट केलं गेलं, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना पहिलं षटक अनिल भोयेने हाताळलं, तर आयकॉन खेळाडू प्रवीण निषाद पहाडी आता दुसरं षटक घेऊन आलाय. फ्लायटेड डिलिव्हरी, डाव्या हाताची फिरकी बघायला मिळते. प्रवीण निषाद देखील आपल्या जादुई फिरकीसाठी ओळखला जातो. एक्सपिरियन्स क्रिकेटर आहे. अनेक वर्षांपासून अनेक स्पर्धा, अनेक मैदानं तो आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर गाजवत असतो. ही स्पर्धा असेल किंवा या अगोदर लोंढे फॅमिलीच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना प्रीमियर लीग देखील प्रवीण निषादने गाजवली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रवीण निषाद. चांगला बॉल, फ्लॅटेड डिलिव्हरी, अगदी ललचाई भरी गेंद, लालच भरी गेंद. इथे बॅट्समन रोहितला इन्व्हाइट केलं, आमंत्रण दिलं गेलं फटका खेळण्यासाठी. जाळं तयार केलं जातंय, रणनीती आखली जाते, ट्रॅप रचला जातोय रोहितसाठी. अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन झाला नाही. धावफलक 14, 1.2 षटकानंतर. मॅन्डेटरी पॉवर प्ले. या दरम्यान ऑन साइडला चांगला प्रहार मात्र आहे, तिथे खेळाडू अवेलेबल आहे. चेंडू अडवला गेला, चांगला रिटर्न देखील बघायला मिळतोय प्रवीण निषादच्या दिशेने. खराब बॅकअप, कलेक्शन खराब आणि झालेल्या चुकीचा फायदा उचलत असताना इथे अगदी आखो में इशारा केला गेला आणि एक चोरटी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. 2 धावा येत आहेत. धावफलक 16, 16. ऑन साइडला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क झाला नाही. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न प्रवीण निषाद करताय. सँडी नेहरे एक इमर्जिंग प्लेअर, एक उगवता सितारा या सातपूर टेनिस क्रिकेट विश्वातील. गली क्षेत्र, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय, मात्र चेंडूला ज्या पद्धतीने इथे अडवलं गेलं नासिम खान यांनी, त्यांना माहिती आहे की चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलेल. अगदी त्याच पद्धतीने स्वतःला सेट केलं बॉलच्या मागच्या बाजूला. चेंडूला तिथे अडवताय. सँडीच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल येते. धावफलक 17, 17. चांगली गोलंदाजी. स्क्वेअर कट बिटवीन द गॅप खेळलाय, मात्र अगदी वेगानं फिल्डर तिथे पोहोचताय. चांगलं फील्ड बघायला मिळतंय. या अप्रतिम षटकाची इथे अखेर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 12 आणि या षटकामध्ये प्रवीण निषाद स्वतःला सिद्ध करत असताना चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी आणि कमालीची फिरकी बघायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च करताय या षटकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल 18, 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे इथे चांगला बॉल अनिल भोयेकडनं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण अनिल भोये यांना बघू शकाल. राऊंड द विकेट मारा करताय. रिपीट केलं जात आहे पुन्हा एकदा अनिल भोये यांना वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीनं 30रं षटक हाताळत आहे. बाईकच्या माध्यमातून ही सिंगल येते. धावफलक 19, 30रं षटक प्रगतीपथावर. बॅक ऑफ द लेंथ, अप्पर कट, वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय, मात्र सीमा रेषे जवळ चेंडूला तिथे अडवलं गेलं. चांगला रिटर्न आणि चांगला फील्ड देखील. धावफलक 2 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर लागताय. उद्या मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी सातपूर शहर क्रिकेट विश्वाच्या इतिहासामध्ये, सातपूर क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की कुठल्याही चांगलं कलेक्शन. इट्स अ नो बॉल.
चांगलं कलेक्शन विकेटच्या मागच्या बाजूला मात्र इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला जातोय नो बॉलसाठी. तर मित्रांनो उद्या दिनांक 15 तारीख 15 मार्च 2025 उद्या महिलांचे क्रिकेट सामने या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या मैदानावर बघणार आहोत. तब्बल या सातपूर शहर परिसरातील तब्बल 8 महिलांचे संघ कॉल येतोय, डिसिजन येतोय, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. तर उद्या महिलांचे क्रिकेट सामने असतील. सातपूर शहर परिसरातील तब्बल 8 महिलांचे संघ उद्याच्या खेळात सहभागी होतील आणि या महिलांच्या क्रिकेट मॅचेसमध्ये जो संघ विजेता राहील त्या संघाला तब्बल 11,001 रुपये आणि उपविजेता संघाला तब्बल 5,001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर उद्या देखील आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि महिला क्रिकेटचा देखील आपण आनंद घ्यावा अशी आपल्याला विनंती. सोबतच उद्या डान्सिंग अंपायर्स, उद्या देखील डान्सिंग अंपायर्स आपल्याला बघायला मिळतील. येथे पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय. अक्षय सर, जो पहिला रिव्ह्यू घेतला तो कोणी घेतला होता पहिला या अगोदर? अंपायर कॉल होता पहिला मयूरकडनं, तो अनसक्सेसफुल. येस, आता यांनी घेतला नाही. तुमचा अनसक्सेसफुल पहिला रिव्ह्यू तो लॉस झाला तुमचा मयूर सर, तुमचाच पहिला तुमचा अनसक्सेसफुल. आता यांचा रिव्ह्यू बॅट्समन सँडी नेहरेकडनं. थँक्यू. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. BBL हा संघ आणि श्रीराम फाउंडेशन दोनही संघांचे रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता दोनही संघांकडे रिव्ह्यू नसेल याची काळजी घ्या, नोंद घ्या. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये सनी पाटील यांना आपण बघतोय. चांगलं फील्ड तिथे केलं गेलं. धावफलक 24, 2.4 षटकानंतर. चांगला बॉल, चांगला प्रहार. राज बोहरा चेंडूच्या मागे येत आहे. चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. चांगला रिटर्न नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अनिल भोये बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. धावफलक आता 25 धावा. धावफलक जाऊन पोहोचतोय 25. फुल टॉस, फटका फसलाय. What a catch by Sunny Patil. सबसे कातिल सनी पाटिल. Batsman out, back to the dugout.
चांगला बॉल, सलग दुसरा बॉल. इथे डॉट येतोय, निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी इथे प्रवीण निषाद यांच्याकडनं. टिपिकल लेफ्ट आर्म ऑफ स्पिनर. डाव्या हाताचा फिरकी पडू. ऑन साइडला बॅकफुटला गेली, जागा बनवली, हुक केलाय, जेल टिपला जातोय. सलामीवीर सँडी नेहरे जेल बाद. आणखी एक धक्का बसतोय, फलंदाज बाद. पुढचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. डॉक्टर चंद्रकांत शेवाळे आलेत. संघ निश्चितच आता थोडासा अडचणीत सापडलाय. 3.3 षटकानंतर दाफलक 2 गडी बाद 25. डॉक्टर चंद्रकांत शेवाळे आलेत. चांगली गोलंदाजी प्रवीण निषाद यांच्याकडनं बघायला मिळते. आतापर्यंत 3 बॉल मध्ये कुठली धाव दिली नाहीये, एक विकेट मिळवलाय. चांगला बॉल, इट्स अ वाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. चांगला बॉल याही वेळेस अगदी फिरकीची कमाल दाखवताय. फिंगर्स रोल करताय, चेंडू वळवताय प्रवीण निषाद. इथे मैदानाच्या आतमध्ये, विकेटच्या आतमध्ये सिद्धेश वाघ आणि डॉक्टर चंद्रकांत शेवाळे दोघांमध्ये चर्चा आपल्याला बघायला मिळते. अगदी लोअर फुलटॉस पिक केलाय, ऑन साइडला स्वीप केलाय, डीप मध्ये आहे तिथे प्रोटेक्शन. अनिकेत आलेत अगदी वेगानं, चेंडूला तिथे पिक केलाय. याही चेंडूवर सिंगल असेल. डॉक्टर चंद्रकांत यांच्या बॅटमध्ये ही एकेरी धाव येते. धाव फलक 3.5 षटकानंतर 2 गडी बाद 27 रन्स. पहिल्या षटकामध्ये अनिल भोयेच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी प्रवीण निषाद आणि अनिल भोयेकडनं केली गेली, नियंत्रित मारा, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि दोन्ही बॅट्समनला बंदिस्त करून ठेवलंय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या फारच बाहेर, अगदी ऑफ स्टंपवर 4-5व्या चेंडूवर स्टंपवर चेंडूला पिच केलं जातंय. अगदी त्यानंतर चेंडू फार मोठ्या प्रमाणात वळण घेतोय, बाहेर जातोय. अगदी याच कारणामुळे मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला. यावेळेस फुलर लेन समोरच्या बाजूला चेंडूला पिच केलंय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अनिल भोये आहे तिथे वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि यासोबतच 4थ्या षटकाची अखेर होते. 4 षटकांची समाप्ती. धावफलक 2 गडी बाद 29 धावा. डीजे थँक्यू. 1:42 पहिला चेंडू इथे डिलिव्हर झाला होता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2:02 झालेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं निश्चितच कौतुक असेल की अगदी वेळेत तुम्ही 4 षटकं पूर्ण केलीत. ऑन साइडला हुक केलाय, अगदी रिकी पॉन्टिंग स्टाईल. सिद्धेच्या बॅट मध्ये आलेला हा अत्यंत किमती फटका येतोय. चौकार 4.
ओ सुरेख फटका स्क्वेअर कट केलाय. बॅक टू बॅक सलग दुसरा तगडा प्रहार सिद्धेच्या बॅटमधनं येतोय. दुसरा खणखणीत चौकार. अगदी आपण गीत ऐकत असाल तर बाहुबली चित्रपटातील हे गीत बाहुबली फलंदाज सिद्धेशसाठी लावलं गेलंय. अगदी डाऊन द लेग इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. वाईट बॉल येतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग करताय सिद्धेश तर निश्चितच इथे दबाव गोलंदाजावर बघायला मिळतोय. अगदी त्याचमुळे इथे दिशा भरकटते. दिशाहीन गोलंदाजी फैजानकडनं. डाऊन द लेग चेंडूला पिच केलाय. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अवंतर धाव मिळेल. 38 धावा 38 रन्स. ओ फुल टॉस खेळलाय आणि अगदी खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. ओव्हर द लॉंग ऑन. इट्स 6 रन्स. षटकार. चौवेचाळीस. आणखी एक भव्य गगनचुंबी उत्तुंग अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा मजबूत प्रहार. षटकार 6. थँक्यू. प्रचंड महागडं ठरलं हे षटक फैजान यांचं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 21 धावा ते खर्च करत आहे. धावफलक 50. 4.4 षटकानंतर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर व्हाईट बॉल, एक अवंतर धाव आणि पुढच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार देखील आलेत ते सिद्धेच्या बॅटमधनं. सिद्धेश जर या सामन्यामध्ये सलामीला आले असते तर निश्चितच मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये देखील त्यांनी चांगला फायदा उचलला असता. मात्र तसं झालं नाही. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठलंही स्थान नसतं. ओ हो हो, इथे बिग मिस्टेक, बिग मिस्टेक. इट्स अ 4 रन्स.
चला घाई करा प्लीज. 5 षटकांची समाप्ती, धावफलक 2 गडी बाद 60 धावा. शेवटचं षटक इथे सुरू होत आहे. तब्बल 26 मिनिटं झालीत. 6वं षटक इथे सुरू होत आहे. चला लवकर पूर्ण करा. मिस टाइम स्ट्रोक, मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप मध्ये आणि थोडंसं फंबल सिंगल असेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 61 धावा. अनिकेत आलेत. अगदी अनिकेतला या सातपूर टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या फिरकीसाठी सातपूरचा नाझीम गुल्ली देखील म्हटलं जातं. विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू कट करण्यामध्ये महारत हासिल आहे त्याच्याकडे, क्वालिटी आहे, प्रतिभा आहे. लॉफ्ट केलाय सिद्धेश. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इट्स अ 6 रन्स. षटकार. धावफलक 67. 67 धावा. ओ इट्स अ बॉल. दांडी गोल. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. सिद्धेश क्लीन बोल्ड. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर आलेत. सिद्धेश यांची जागा घ्यायला उमेश मौले. धावफलक 67. 5.3 षटकानंतर शेवटचे 3 बॉल फेस करण्यासाठी उमेश आलेत. चांगला बॉल, स्लोअर वन, बोटांची जादू. स्लोअर वन या पद्धतीचा हा चेंडू इथे हाताळला गेला. उमेश मौले यांना सरप्राईज केलं जात आहे, चकित केलं जात आहे. अगदी या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये प्रत्येक बॅट्समन कडनं सातत्यानं प्रयत्न केले जात असतात मोठे फटके खेळण्यासाठी. अगदी फुलटॉस बॉलवर सिद्धेश बाद झालेत. आता उमेश मौले देखील इथे थोडंसं स्ट्रगल करत असताना. चांगला बॉल, चांगला बॉल. आणि या पहिल्या डावातला हा शेवटचा बॉल असेल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलक 68. 3 गडीबाद 68 धावा. 3 बॉल 68. नॉन स्ट्रायकिंग इन. इथे अडवलाय. बॅकअप होतोय तिथे. अगदी व्हाईट बॉल सोबतच तब्बल 3 अतिरिक्त धावा मिळतील. विकेटच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्यात. एक व्हाईट बॉलच्या माध्यमात 1, अशा 3 धावा मिळतील. धावफलक 71. ऑन साइडला पूल केलाय सनी पाटील. चांगलं कलेक्शन. स्ट्रायकिंग एंड, चांगला रिटर्न. ओहो, स्वतःला स्ट्रेच करताय इथे. वा, क्रिकेटिंग स्मार्ट मयूर वाघ. इथे फलंदाज धावबाद. आणि या शेवटच्या चेंडूवर देखील सिंगल असेल.
धावफलक 6 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा. 72 धावा. थांबा डीजे. 72 धावा धावपल करावं लागताय आणि श्रीमान भूषणबाईजी लोंढे या संघाला ही लढत जिंकण्यासाठी 36 बॉल 73 धावांची आवश्यकता. 36 बॉल 73 रन. चला या लवकर बाहेर या प्लीज.
चला थँक्यू. 2:19 झालेत. 30 मिनिटांमध्ये आपल्याला डाव पूर्ण करायचा आहे. तीस मिनिटांच्या आत डाव जर पूर्ण होत नसेल तर निश्चितच आयसीसीच्या नियमांप्रमाणे लॉफ्ट केलाय राजच्या बॅट मधनं. वा व्हॉट अ शॉट. इट्स अ 6 रन्स. षटकार 6. हो आणखी एक सुरेख फटका यावेळेस हुक केलाय. मणिकच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जातं. इनफिल्डच्या वर्ण फटकेबाजी केली जाते. पहिला षटकार आला आणि आता हा चौकार आलाय. 4 धाबा. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला चेंडू जातोय. इथे रोहित कडनं चेंडूला अडवलं जात आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषेजवळ. दुसऱ्या डावामध्ये बीबीएल या संघाकडनं ज्यावेळेस धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. इन्फॉर्म बॅटर मयूर वाघ असतील सलामीला आपण बघू शकाल. त्यानंतर डाव्या हाताचा बॅटर व्राज बोहरा आले. या अगोदर या आजच्या खेळात तब्बल 4 अर्धशतक झाले. त्यामध्ये राज यांच्या बॅटमधनं एक देखील आलंय. अगदी त्याच पद्धतीने तोच डाव तीच इनिंग कायम करत असताना याही सामन्यामध्ये त्याच पद्धतीची फटकेबाजी आपण राजच्या बॅटमधनं बघतोय. धावफलक पहिल्या 3 चेंडू नंतर 11. हो बैठक फटका ऑन साइडला अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या फार उंचावरनं मयूरच्या बॅटमधनं आलेला हा गगनचुंबी उत्तुंग षटकार. काय जबरदस्त प्रहार. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. हो या दरम्यान समोर अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अप्रतिम भव्य अफलातून एक लाजवाब स्ट्रोक येतोय षटकार. थँक्यू. पहिल्या 5 चेंडूमध्ये 23 रन धाव फलकावर लागताय. या दरम्यान ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट आपण बघत असाल की बाहेर काढला गेलाय. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये या पद्धतीची फटकेबाजी आपण आत्ताच्या खेळात T20 फॉर्मॅट असेल किंवा
50 ओव्हरचं फॉर्मॅट असेल. वन डे इंटरनॅशनल वन डे फॉर्मॅटमध्ये देखील या पद्धतीची फटकेबाजी आपण बघत असतो. या दरम्यान एक चांगला चेंडू मनीषकडनं षटकाची अखेर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम श्रीमान भूषणबाईजी लोंढे या संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 आणि आता 73 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक 23. पुढच्या 30 बॉल मध्ये धावा करायच्या त्या आणखी 50 धावा. 30 बॉल 50 रन. बॉलिंग ट्रॅकवर समाधान पवार आलेत. डाव्या त्याचे गोलंदाज आहेत, लेजंड आहेत, अनुभवी आहेत आणि निश्चितच या सर्वात विध्वंसक विस्फोटक जोडीला थांबवण्यासाठी, या जोडीला फोडण्यासाठी एका अनुभवी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. समाधान पवार आलेत. अगदी त्यांच्या नावामध्ये समाधान आहे आणि त्यांचं आडनाव पवार आहे. अगदी ज्या आडनावाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण असेल, समाजकारण असेल, जे गाजवलंय ते पवार. आणि बॉलिंग ट्रॅकवर देखील आपण बघू शकाल समाधान पवार आलेत. चला घाई करा प्लीज. 30 बॉल 50 रन. ओ लॉफ्ट केलाय, सुरेख फटका, लाजवाब स्ट्रोक, अगदी कॉपी बुक स्टाईलनं पिक केलाय आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. चांगला बॉल इथे समाधान पवार यांच्याकडनं. स्कोरबोर्ड 28, 1.3 षटकानंतर. ओह व्हॉट अ कॅच. मयूर वाघ इथे बाद होता है. स्क्वेअर ऑफ द विकेट. विकेटचं पतन, फार मोठा धक्का इथे बसतोय तो टीम BBL संघाला. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. थँक्यू. इनफॉर्म बॅटर मयूर वाघ इथे बाद झाले. ते हरफन मौला क्रिकेटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र निश्चितच एक चांगली बॅटिंग लाईन आहे BBL संघाकडे. तर ज्या खेळाडूंनी झेल घेतलाय त्यांच्यासाठी भूषण 11 संघाचे ओनर भूषणजी भालेराव यांच्या वतीनं 201 रुपये, बरोबर ना, 201 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. थँक्यू. फलक जर आपण बघत असाल 28 धावा. नवीन बॅटर आलेत, प्रवीण निषाद आलेत. सबसे बडा खिलाडी प्रवीण निषाद उर्फ पहाडी. स्ट्रायकिंग एंड. या दरम्यान अगदी ऑफस्टंपच्या फारच बाहेर एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 29.
चांगला बॉल यावेळेस एका फिरकीपटूला इथे सरप्राईज केलंय. कारण प्रवीण निषाद देखील हे एक नावाजलेले गोलंदाज आहे. त्यांनाही दाखवून दिलं की कशा पद्धतीने चेंडू वळवले जातात. चांगली गोलंदाजी इथे समाधान पवार यांच्याकडनं. षटकाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की एका अनुभवी गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जातंय या जोडीला फोडण्यासाठी आणि त्या रणनीतीमध्ये प्रचंड यशस्वी होतोय टीम श्रीराम फाउंडेशन संघ. ऑन साइडला तगडा प्रहार प्रवीण निषादच्या बॅटमध्ये येतोय उत्तुंग गगनचुंबी मॅक्झिमम हिट षटकार 6. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 35 धावांवर आणि पुढच्या 4 षटकांमध्ये बीबीएल संघाला आणखी 38 धावांची आवश्यकता. 24 बॉल 38 रन, 24 गेंदे 38 रनों की आवश्यकता. डॉक्टर चंद्रकांत शेवाळे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. दोनही एका बाजूला आपण बघत असाल की राज बोहरा आहे स्ट्राईकवर. खालच्या एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण निषाद. या अगोदरच्या षटकामध्ये एक उत्तुंग षटकार प्रवीणच्या बॅटमधनं आलाय. ऑन साइडला पिक केलाय, फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. यावेळी चांगला बॉल कमबॅक करताय डॉक्टर चंद्रकांत. 39 धावा धाव पलकावर लागताय. आता समीकरण बनतंय 22 बॉल 34 रन. खराब स्ट्रोक सिलेक्शन. अगदी इट्स अ ब्लाइंड स्ट्रोक. अगदी आय कॉन्टॅक्ट झाला नाही बॉल सोबत आणि सरळ बॅट्समनच्या हेल्मेटवर जाऊन तोंडावर जाऊन चेंडू आदळतोय. पाणी घेऊन जा प्लीज.
प्रवीण निषादच्या बॅटमध्ये एक कडक पुल पद्धतीचा हा फटका. सँडी नेहरे आहे तिथे, चांगलं रिटर्न, चांगला रिटर्न. अगदी या शहरातील सातपूर शहरातील जे आघाडीचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत ना, त्यामध्ये सँडी नेहरेचं देखील नाव आघाडीला घ्यावं लागेल. इतका चांगला क्षेत्ररक्षक. 2.5 धावफलक, एक गडी बाद 43, 2.5 षटकानंतर. समीकरण आता 19 बॉल 30 रन. 19 बॉल 30 रन. अगदी या अगोदरच्या चेंडूवर राज बोहरा यांना थोडीशी दुखापत झाली आहे. चेहऱ्यावर जाऊन चेंडू आदळतोय. मात्र त्याही परिस्थितीमध्ये ऑन साइडला तगडा प्रहार राजच्या बॅटमधनं. षटकार. चला, थँक्यू. यानंतर पुढच्या सामन्याचा कॉल असेल टीम सॅटर्डे आणि त्यांच्या विपक्ष टीम संत कबीर. टीम संत कबीर, टीम सॅटर्डे 11. या दोघांनाही संघनायकांना विनंती असेल, कृपया टॉससाठी आपण यायचंय. आजच्या खेळातील 6वी लढत असेल टीम संत कबीर आणि टीम सॅटर्डे 11. एका बाजूला मिलिंदजी बदरगे यांचा संघ टीम संत कबीर, तर दुसऱ्या बाजूला टीम जीवित प्रजापती आणि सागरजी चौहान यांचा संघ टीम सॅटर्डे 11. चला, दोन्ही संघनायक या मान्यवर आपली वाट बघताय टॉससाठी. समाधान पवार आलेत. पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज समाधान यांना बोलवलं जात आहे. चांगला प्रहार. हो हो, तगडा. रोहित आहे तिथे, रोहित काळे. चांगला फील्ड, चांगला रिटर्न. आता धावफलक जाऊन पोहोचेल टीम बीबीएल. 50 धावा पूर्ण. आता समीकरण 17 बॉल 23 रन. 17 बॉल 23 रन. समाधान यांना बोलवलं गेलंय. पुन्हा एकदा रिपीट केलं जात आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघाच्या वतीनं दुसरं संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन येत आहे. धावफलक 50. एज सचिन रोकडे. चांगला फील्ड, चांगला रिटर्न. टीम सॅटर्डे 11 संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत. मी विनंती करेल टीम संत कबीर, कॅप्टन या. दोन्ही हवेत खेळलाय. हवेत रोहित आले, झेल सुटलाय. स्ट्रायकिंग एंड संधी असेल, दुसरा प्रयत्न. मात्र इथे अगदी वेगानं बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय प्रवीण निषाद. चला, या जाऊया नाणेफेकीकडे. या दोन्ही टीम संघनायक या, संत कबीर आणि सॅटर्डे. सागरजी चौहान या दोन्ही सन्मानी आमचे मान्यवर निलेशजी जोशी साहेब, आपल्या शुभ हस्ते या पुढच्या लढतीची नाणेफेक आपण करावी, आपल्याला विनंती. समीकरण आता बनतंय 15 बॉल 20 रन. 15 बॉल 20 रन. सन्माननीय भगवानजी काकड साहेब, काकड साहेब या, आपणही या. भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी आपण बघू शकाल मुख्य मंचावर, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न केली जाते या अत्यंत महत्वाच्या लढतीची. आमचे सन्माननीय मान्यवर निलेशजी जोशी साहेब आणि सन्माननीय भगवानजी काकड साहेब. फटका फसलाय. समाधान पवार. ओहो, आपल्या कर्णधाराचं, आपल्या संघाचं समाधान करणारी गोलंदाजी इथे समाधान पवार यांच्याकडनं बघायला मिळते. फलंदाज बाद.
समीकरण आता बनतंय 14 बॉल 20 रन. नवीन बॅटर आलेत, सनी पाटील आलेत. सन्माननीय निलधारा सोशल फाउंडेशन प्रमुख, आयोजन प्रमुख सन्माननीय अझरभाई, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य मंचावर या. आपली जागा मुख्य मंचावर आहे. अझरभाई प्लीज वेलकम या. इथे डॉक्टर चंद्रकांत मिसफील्ड. ओ हो, 8 ऑफ 4 रन्स. काळजी घ्या सनी पाटील, थांबायचंय. पाणी घेऊन जा मयूर, जा लवकर. निलधारा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अझरभाई यांचं देखील मंचावर आगमन झालं. प्रबुद्ध नगर चे प्रसिद्ध क्रिकेटपटू सन्माननीय सुनीलजी पवार साहेब यांचं देखील अझरभाई यांच्यासोबत आगमन झालंय. तर पवार साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. चौकार आलाय इथे. 4 षटकानंतर 57 धावा आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या आता 16. या दरम्यान राजच्या बॅटमधून चांगला प्रहार येतोय. फरदीन, चांगला फील्ड इथे फरदीन कडनं. वा, काय टाळ्यांचा गजर देखील ऐकायला मिळतोय. फरदीनचे फार मोठ्या संख्येने इथे समर्थक प्रशंसक उपस्थित आहेत. तर त्यांच्या वतीनं चांगल्या फिल्डिंग केल्याबद्दल इथे सपोर्ट केला जातोय फरदीनला. भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील मोठा स्टार खेळाडू फरदीन काझी यांचे फार मोठे फॅन आहेत हे फरदीन. धीरज, सनी ऑन स्ट्राइक. चांगला बॉल इथे. बॅट्समन आउट. अगदी पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्ती दाखवत असताना सरळ मैदानाच्या बाहेर येत आहे सनी पाटील. फलंदाज बाद, विकेटचं पतन. समीकरण बनतंय आता टीम BBL या संघासाठी. 10 बॉल 15 रन. बॉलिंग मार्क वर आपण बघू शकाल डॉक्टर चंद्रकांत शेवाळे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. अनिल भोये आलेत, अनुभवी आहेत अनिल भोये हे देखील. मिस टाइम, फटका फसलाय.
मात्र खाली क्षेत्र. हो हो, इथे मात्र एक छोटा क्रिकेटर. शेवटचे 9 बॉल आणि धावा करायच्या त्या 14. 9 बॉल 14. ड्राइव्ह केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये. चांगला स्ट्रोक, अगदी सरळ बॅटने खेळताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, राईट मिडल ऑफ द बॅट. इथे राजच्या बॅट मध्ये एक सुंदर कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळून काढलेला एक देखना फटका. आता 8 बॉल 12. 8 बॉल 12 रन. 8 चेंडू 12 धावा. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. यस, रिव्ह्यू घेतला जातोय व्हाईट बॉल साठी. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलंय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. मात्र पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज दिलं जात आहे. गोलंदाज डॉक्टर चंद्रकांत यांच्याकडनं आव्हान दिलं जात आहे. आदित्य कापसे सर, टीव्ही अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. ओ या दरम्यान, हो बिग मिस्टेक. अगदी विकेट किपर सिद्धे सोबत त्याच्या सहकार्याला देखील इथे सरप्राईज केलंय, चकित केलंय. आणि बाईच्या माध्यमातून चेंडू सरळ, बॅटच्या माध्यमातून चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चला घाई करा. शेवटचे शेवटचे 6 बॉल आणि धावा करायच्या त्या 8 धावा. 6 बॉल 8 रन. चला वेळेत सामना, षटक सुरू करायचंय. अन्यथा एक बॅट फिल्डर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. षटक सुरू करायचंय. आणखी 1 मिनिट शिल्लक आहे. या 1 मिनिटानंतर जर षटक सुरू होत नसेल तर एक सर्कल जवळ, सीमारेषी जवळचा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. 6 बॉल 8 रन.
फुल टॉस बॉल आणि चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. अनिल भोयेच्या बॅटमधनं येतो एक फ्लॅट षटकार. 6. इट्स अ 4 रन्स. दुसरी धाव इथे देखील पूर्ण होते. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना आता 2 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या. 4 बॉल आणि 2 रन. इट्स अ वाईट बॉल. शेवटची धाव असेल. 4 बॉल आणि धावा करायच्या त्या फक्त 1. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय फॉलो थ्रू मध्ये आणि या पद्धतीने सलग दुसरा सामना इथे श्रीमान भूषणभाईजी लोंढे हा संघ जिंकतोय. विजयी संघाचं अभिनंदन. चला पुढचा सामना.